गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा नेलगमुडा येथील आठवडी बाजारादरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन। गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात। जिल्ह्यामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जातात। याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा नेलगुंडा येथील आठवडी बाजार परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करून नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये महिला व बाल रुग्णालय गडचिरोलीचे बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत पेंदाम, पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील मडावी, डॉक्टर रोशन गिरसावळे आणि सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक नारायण यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। सदर मेळाव्यादरम्यान हद्दीतील सुमारे 112 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली। तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी एकूण 11 नागरिकांना पुढील तपासणीसाठी विविध रुग्णालयांमध्ये शिफारस करण्यात आली आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपावेतो एकूण 194 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळजवळ 42,000 पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करून 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। या शिबिरादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना शहीद जवानांनी दिलेले बलिदान, C60 जवानांचे शौर्य आणि नागरी कृती उपक्रमांबद्दल बॅनरच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली।